गर्ज महाराष्ट्र माझा, गर्ज महाराष्ट्र माझा, बोला गर्वान अभिमानान, निदड्या छातीन मराठ्यांचं कुळशील अनगाव, दख्खनी भगव्या झेंड्याचं नाव, शिवगाथा गाऊ गौरव भाव हाजी, शिवगाथा गाऊ गौरव भाव हाजी, शिवगाथा गाऊ गौरव भाव हाजी. नमस्कार सुजन हो. अप्रांतायन हा एक उपक्रम आहे. भाषा, बोली किंवा लोकसंस्कृती याला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात संस्कृतीचा, त्याच पद्धतीने त्या भाषेचा आणि ती व्यक्ती ज्या परिक्षेत्रातून येते त्या परिक्षेत्राच्या आसपास बोलल्या जाणाऱ्या सर्व बोलींचा प्रभाव त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर सहज पडत असतो. आता हा प्रभाव किती गहन असतो आणि तो आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत खरंच टिकून राहतो का, आणि त्या परिक्षेत्रातल्या ज्या परंपरा असतात त्या परंपरांचा पायी होत ती व्यक्ती त्या परंपरा आयुष्यभर जपते का, या सगळ्याचा वापर अप्रांतायन या प्रकल्पामध्ये, या उपक्रमामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोकणामध्ये बऱ्याच बोली बोलल्या जातात. कोकणाची जरी मराठी ही भाषा असली तरी इथे बोलल्या जाणाऱ्या अनेक बोली ह्या वेगवेगळ्या ढंगाच्या, वेगवेगळ्या शब्दांच्या, वेगवेगळ्या लहेजांच्या आणि वेगवेगळ्या अर्थांचं सुतोवाचन करणाऱ्या आहेत. आणि त्यामुळेच जरी क्षेत्रफळ मर्यादित असलं तरीही या बोलींचा प्रभाव हा खरंच दीर्घकाळ टिकणारा असतो, आणि तो खरंच असतो का याचाही आपण तारतम्यानं या अप्रांतायन या माध्यमातून विचार करणार आहोत. तर म्हणूनच आज आपल्याकडं अभ्यासक म्हणून ज्यांचा नावलौकिक मोठा आहे आणि साहित्यामध्ये ज्यांनी उदंड सेवा करून अनेक पुरस्कार सुद्धा मिळवलेले आहेत, त्याच पद्धतीने भाषेचा अभ्यासक ते बोली भाषेचा अभ्यासक असा ज्यांचा प्रवास घडलेला आहे, असे मान्यवर साहित्यिक श्री अरुण इंगवले आज अप्रांतायन या सदरामध्ये बोली, लोककला आणि साहित्य या विषयावर बोलणार आहे. आणि एक सहज साधा सोपा असा विषय आहे तिलोरी बोली. आता मुळात तिलोरी बोली हा जो विषय निवडलेला आहे, मुळात तिलोरी बोली अशी कुठली बोली या कोकण पट्ट्यामध्ये नाही. हा शब्द पहिल्यांदा आपण इंट्रोड्यूस करतो या सगळ्यामध्ये, कारण इकडे बोलली जाणारी भाषा ही संगमेश्वरी असेल किंवा दादरी असेल, बानकोटी असेल किंवा इतर कोणत्याही, जरी खाली गोव्यामध्ये गेलो तरी गोमंतकीय मराठी भाषा असेल. मग तुम्ही जो अभ्यास सुरू केलेला आहे त्या अभ्यासामध्ये तुम्ही तिलोरी बोली असा अभ्यासाचा विषय का निवडलात आणि त्याचं अनन्यसाधारण असं महत्व काय? मुळात आपण जर बोलायला गेलो तर आधुनिक भाषा विज्ञानच म्हणतं की कुठच्याही भाषेला अशा भौगोलिक आखून घेता येतील अशा सीमा नसतात, किंवा कुठच्याही बोलीला अशा आखून घ्याव्याच्या सीमा नसतात. उद्या समजा एखादा रत्नागिरी जिल्ह्यात एखादा मोठा प्रकल्प झाला आणि इथली काही माणसं उठून कुठेतरी नाशिकला गेली, ते सोबत त्यांची बोली घेऊन जातात. त्यामुळे भाषेच्या बाबतीत आपल्याला असा एक नकाशा वगैरे काढता येत नाही. त्यामुळे आधुनिक भाषा विज्ञानाचं म्हणणं असं आहे की हे भाषेचा अभ्यास हा समूहवाचक असावा, तो भौगोलिक किंवा अशा सीमा दाखवणारा असत नाही कधी. आणि त्याचा जर आपण विचार केला तर मग या रत्नागिरी जिल्ह्यात जी बोली बोलली जाते 1905 ला जेव्हा जॉर्ज अब्राहम गिरेज
भाषेचा म्हणजे लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया त्याने अख्ख्या भारताचा भाषिक अभ्यास केला होता. तर इथल्या कोकणातल्या ज्या भाषांचा त्याने अभ्यास केला त्यावेळेला त्यांनी या बोलीला इथल्या संगमेश्वरी बोलले. हा बरोबर. त्यांनी संगमेश्वरी बोललं म्हणून आपण सगळे त्याच्या पुढे मग ती संगमेश्वरी बोली बोलतो. त्यांनी खाली जसं आता मालवणला आपण मालवणी बोलतो खालच्या सिंहगडातल्या भाषेला, पण त्यांनी त्या मालवणीला त्यावेळेला कुडाली भाषा बोलली. कदाचित त्याने त्या सगळ्या बोलीचा एक भौगोलिक मध्य असेल त्याचा विचार करून कदाचित त्याने ही भौगोलिक भाषा म्हणजे स्थळवाचक नाव ठेवली एक असेल. शंका म्हणून फक्त विचारतो याच्यामध्ये, वरती थोडं वरती गेलं म्हणजे रायगडकडे वगैरे तर त्यासाठी काही वेगळा शब्द वापरला होता? आगली बोली आहे ती, आगलीच म्हणतो, त्याला आगली म्हणतो, त्याला कुडाळी म्हणतो. आणि इथल्या बोलीला रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरी म्हणतो. एक आणखीन त्याच्यामध्ये आहे की संगमेश्वर आणि मागधन या पट्ट्यात पूर्वी अशी एक गुप्त लिपी गुप्त भाषा होती, बोली होती, म्हणजे जी सांकेतिक बोली होती की जे फक्त व्यापाऱ्यांमध्ये बोलली जायची, पण ती खूप फेमस होती. जरी तिचं हे मर्यादित असलं म्हणजे मर्यादित लोक बोलत असले की बाकीच्यांना समजून नये असे कोड वर्ड मध्ये ती शब्द बोलली जायची आणि तिला संगमेश्वरी बोललं जायचं. फक्त ते व्यापारीच ते बोली बोलायचे, तिथल्या स्थानिक लोकांसाठी कोणाला येत नव्हती, पण ती बोली हे होती म्हणजे खूप प्रसिद्ध होती संगमेश्वरी. संगमेश्वरीत बोलता येणं हा व्यापारातला त्या काळातला आणि पहिला महत्वाचा हे समजलं जायचं, क्वालिफिकेशन समजलं जायचं. तर ती जी बोली होती ती संगमेश्वरी बोली म्हणून खूप फेमस होती त्या काळात. म्हणजे ग्रिअर्सन ज्यावेळेला सर्वे करत होते त्यावेळेला कदाचित त्यामुळे सुद्धा त्यांनी इथं बोलल्या जाणाऱ्या बोलीला संगमेश्वरी बोली. त्यावेळेचं ते मार्केट तेवढं मोठं होतं संगमेश्वरचं. संगमेश्वर आणि मागझण हे त्या काही तसं म्हटलं तर जिल्ह्याचं म्हणजे मध्यवर्ती ठिकाण होतं. आपण जर जलवाहतुकीचा विचार केला तर रस्ते वाहतूक तेव्हा तर त्यावेळेला तो संगमेश्वर आणि मागझण हा पट्टा बऱ्यापैकी व्यापार म्हणजे अरबी असतील किंवा बाहेरचे जे सगळे व्यापारी आहेत ते तिथं फार मोठ्या प्रमाणात अरबी समुद्रातून एक खाडी आतमध्ये घुसते आणि त्या पट्ट्यामध्ये त्यामुळे कदाचित ग्रिअर्सननी त्या बोलीला संगमेश्वरी बोली बोलला असावं. पण माझं म्हणणं असं आहे की जर समूहवाचकच जर उल्लेख करायचा असेल तर जवळजवळ 70% नाही 55% लोकसंख्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची ही तिलोरी कुणब्यांची आहे. आणि त्यांच्याशी संबंधित असणारे जे अलुतेदार वगैरे ही जो वर्ग आहे कायम तो त्यांच्या संपर्कात असतो. म्हणजे त्यांच्या शेतीच्या कामासाठी लागणार सुतार असेल, लोहार असेल, कुंभार असेल काही असतील ते हे जवळजवळ 15% असे जवळजवळ 70% लोकांची ही बोली होती. आणि मग या बोलीला जर नाव द्यायचं झालं तर संगमेश्वरी का द्यावं. म्हणून मी म्हटलं की संगमेश्वरी न बोलता तिला तिलोरी हा शब्द ज्या शब्दातून गैरसमज वापरणं शक्य नाही. कारण तिलोरी हा शब्द खूप उशिरा प्रस्तावित झालेला आहे. 1925 ला जेव्हा माणगावच्या जवळ तिलोऱ्याला कुणबी समाजाचं तिलोरी असं नामकरण झालं त्याच्यानंतर पुढचा जो शब्द त्यामुळे त्यावेळेला तो तिलोरी शब्द नव्हता. पण तिलोरी शब्द जाणीवपूर्वक वापरायचं कारण असं की इथले जे कुणबी आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले ते उरलेल्या कुणब्यांपेक्षा आपल्याला खूप वेगळे समजतात. वेगळेच समजतात ते आहेत पण त्याच्या रोटीपेटी व्यवहार पण होतात. म्हणजे खाली जर गोव्याकडे गेला तर तिकडे गावडे आहेत, इकडे वर गेला रायगडकडे तर तिथले कुणबी ते आगरी कुणबी म्हटले जातात. आणि इथले जे कुणबी आहेत ते स्वतःला तिलोरी कुणबी म्हणतात. का तर त्या तिलोरी गावामध्ये त्यांची ती परिषद झाल्यामुळे आणि म्हणून मग इथल्या त्यांच्या बोलीला तिलोरी बोली नाव द्यावं किंवा तिलोरी बोली हेच नाव अधिक समर्पक आहे. मग आता याचं क्षेत्रफळ किती मर्यादित करता येईल? नाही तसं भौगोलिक जर विचार केला तर रत्नागिरी जिल्हा हा जवळजवळ संपूर्ण तिलोरी बोलीचं काय रायगड किंवा खाली माणगाव किंवा कसं माहितीये का दर 12 भाषा थोडी 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 बदलत जाते. आपल्याला अशी रेट नाही मानता येत इथून पुढं मालवणी चालत असं नाही म्हणते. तुम्ही जर वर गेलात मंडणगड किंवा दापोली तालुक्यात गेलात त्या बाजूला तर ह्या तिलोरीवर पानकोटीचा भाग असतात. बरोबर. त्यानंतर तुम्ही इकडे खाली आला खेड दापोली आपलं खेड चिपळूण आणि बहागर तर चिटपावणीचा फार मोठ्या प्रमाणात होता. त्यानंतर तुम्ही खाली गेलात रत्नागिरीच्या पुढे गेलात म्हणजे लांजा राजा पुढे गेला की मालवणी हे येतात बघा किंवा ओकार येतो. हो बरोबर. ओ येतो आणि बरेचसे शब्द संमिश्र सुद्धा होतात. आणि मधला हा पट्टा तुम्ही घेतला रत्नागिरी देवरुख हा जो पट्टा घेतला तर वरच्या कोल्हापुरी बोलीचा जो एक ठसका आहे तो आहे किंवा चंदगडी बोली जी आहे कोल्हापूरच्या उत्तरेकडची त्या बोलीचा प्रभाव म्हणजे ही जरी आपण तिलोरी म्हटलं तरी ती अशी सलग अशी तिलोरी नाहीये. तिच्यावर थोडा 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 थोडा
भाषिक वेगळेपण आपल्याला नक्की जाणवतं. म्हणजे बोलणाऱ्या माणसाच्या उच्चारातून आपल्याला ओळखता येतं की हा माणूस कुठच्या पट्ट्याचा असेल, इतकं ते व्यवस्थित जाणवतं. तुम्ही ही बोली म्हणताय आणि ते समूहवाचक म्हणून तुम्ही तिलोरी असं नाव त्याला दिलेलं आहे. म्हणजे संगमेश्वरीचं नामकरण तिलोरी असं झालं आणि ते एक समूहाची भाषा किंवा समूहाची बोलीची तयार झाली. पण जे आपण प्रमाण भाषा म्हणतो त्या भाषेमध्ये आणि बोलीमध्ये काय फरक असतो किंवा सहसंबंध काय असतो? प्रमाण भाषेच्या क्षेत्रामध्ये असंख्य बोली एकाच वेळेला कार्य करत असतात. हा. आणि ते शब्द घेऊन बोलीतून भाषा बनत जाते प्रमाण भाषा. बनायला हवी खरी, पण मराठीच्या बाबतीत तसं झालेलं नाही. का कोणाष्ट पण मराठीच्या बाबतीत झालेलं नाही. तुम्ही जर मराठीचा संपूर्ण परिसर बघितला म्हणजे थोडक्यात आपण महाराष्ट्र बोलूया, तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 56 बोली आहेत. हा. 56 भाषांचा केला से गौरव होतो, एक ज्ञानदेव जन्म आला वगैरे आपण जे ऐकतो ना, ते ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ या सगळ्या 56 बोली, खरोखर 56 बोली होत्या. उगीच तो आकडा आलेला नाही. तर अशा 56 बोली होत्या. त्यातली एखादी बोली की जिच्यामध्ये काहीतरी साहित्य संपदा किंवा एखादं असं उल्लेखनीय असं काहीतरी लिहिलं जातं, अशी एखादी बोली त्यातली, किंवा जी राज्यकर्त्यांची बोली असते, किंवा जी बोली लोकांना पोटापाण्यासाठी उपयोगी पडणार असते, ती बोली एकदम वर येते आणि तिचे प्रमाण होते. अगदी खरं सांगायचं ना तर आपली प्रमाण बोली म्हणजे मराठवाड्यात जी बोली बोलली जाते किंवा त्यावेळेला बोलली जात होती ज्ञानेश्वर काळात साधारण 12-13व्या शतकामध्ये, ती बोली मराठी. एकच आहे बरीचशी प्राकृतशी संबंधित किंवा जवळची आहे ती. आणि मराठवाडी बोली हीच महाराष्ट्राची, माझा मराठाचा बोलू कौतुकी आहे ना ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, ते मराठवाडी बोलीबद्दलच म्हटलंय. मराठवाड्याची जी बोली आहे आणि ती पुढे मराठा, मराठी, असं सगळं होऊन ती मराठी झाली. पण त्याच्यानंतरच्या काळात पश्चिम महाराष्ट्राकडं तो केंद्रबिंदू सुटला. म्हणजे कलामासारखा एक प्रचंड महाकवी जेव्हा मराठीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून पुढे आला, त्यावेळेला मग पश्चिम महाराष्ट्राची बोली ही मराठी बोलीकडे जायला लागली किंवा तिचं लोक अनुकरण करायला लागले. त्याही नंतर काय झालं की पेशवाईमध्ये पुण्यामध्ये जेव्हा पेशव्यांचं राज्य आलं, अख्ख्या भारतावर जेव्हा पेशवाईचं आणि त्यांच्या भाषेचं मग आपोआपच अंमल येतो ना, तर तो जेव्हा आला तेव्हा चित्पावणी बोली जी आहे पेशव्यांची ती प्रमाण एक शुद्ध रूप येत गेलं त्याच्यात. शुद्ध नाही म्हणतंय, भाषा कुठची शुद्ध किंवा अशुद्ध नसते, सगळ्या भाषा शुद्ध असतात. लोकांचा खूप गैरसमज आहे की तिलोरी बोली अशुद्ध आहे. कुठचीही बोली अशुद्ध नसते, कुठचीही बोली नसते. जगाने लक्षात ठेवा, भाषा वैज्ञानिकांनी हे अगदी कानिकापणे ओरडून सांगितलेलं आहे की कुठचीही बोली अशुद्ध नसते. ती बोली असते ना शेवटी. बरोबर. आपण आता ती स्वीकारली म्हणून आपल्याला ती शुद्ध वाटायला लागली, ती तिच्यापेक्षा ही वेगळी म्हणून अशुद्ध वाटायला लागली. अशुद्ध नसते. तर ती मग चित्पावणी बोली होती किंवा पेशव्यांची जी बोली होती ती प्रमाण झाली. आणि तिच्यामध्ये पुढे मग खूप मोठ्या प्रमाणावर साहित्य संपदा यायला लागली, वर्तमानपत्र निघाली, मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर पुस्तकं आली. असं ते सगळं इतकं प्रचंड प्रमाणावर त्यात येत गेलं की ती मग पुण्याची बोली हीच आज आपण जी प्रमाण बोली समजतोय ती प्रमाण बोली झाली. मग या बोलीच होती. या भाषेचं व्याकरण कधी तयार झालं असेल मराठीचं? मराठीचं व्याकरण खरं म्हणजे ब्रिटिशांनी तयार केलं. अच्छा. कॅप्टन जर्विस नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, त्याला हे व्याकरण तयार करायचं होतं. काही नव्हतं, ती बोलीच होती. मी सांगतो तुम्हाला तेच, कुठच्याही बोलीला व्याकरण नसतं. तशीच ही जी चित्पावणी बोली आहे ती बोलीच होती. तर कॅप्टन जर्विसने मराठी म्हणून एक बोली तयार करावी, मराठी म्हणून एक भाषा तयार करावी. तर जो मी म्हणतो तसं खूप मोठ्या प्रमाणावर शेवटची पेशवाईचं राज्य शेवटचं असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्या चित्पावणी बोलीचा प्रभाव होता. आणि मग त्या ह्याने जर्विसने पुण्यातले 3 हे घेतले, पंडित घेतले, संस्कृत पंडित, आणि त्यांच्या मदतीने मराठीचं व्याकरण तयार केलं. इंग्रजाने सांगितलं होतं की ते स्वतःच्या मनानेच केलं की पेशवाईचे काय संबंध? त्याला काही फार त्यात नाही, पेशवाईचा याच्यात काही संबंध नाही, पण त्याला फार त्यात काय कळत असेल असं मला वाटतं, म्हणून त्याने त्यांची मदत केली. बरोबर. मग त्यांनी काय केलं, त्यांच्यावर प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर संस्कृतचा. म्हणजे पाणिनीचा अर्थ व्याकरण त्याच्यामध्ये उतरलं. तर त्यांनी जसंच्या तसं संस्कृतचं व्याकरण मराठीला लावल्यामुळं आज आपण जी मराठी बोलतो किंवा मराठीला जे आपण प्रत्यय अमके तमके सगळे जे आले ना ते संस्कृत मधून आले. आज आपण अगदी हे घेतलं, काव्य घेतलं, तर काव्यामध्ये जी सगळी वृत्त आहेत ना ती जशी जशी संस्कृतची आहेत, मराठीची नाही आहेत. मराठीची म्हणाल तर मग ते पोवाड्याचा आपण कुठेही विचार केला नाही, लावणीचा कुठेही विचार केला नाही, ओवीचा कुठेही विचार केला नाही. ही वृत्त आपण बाजूलाच या सगळ्या मग त्या लोककलांच्याच बाजाने जात राहिलेल्या
नाही नाही नाही, मराठीचं व्याकरण जर तयार करायचं होतं ना ते या लोककलांचा पहिल्यांदा विचार करायला हा, हवा. मिळाला. असा न करता जसाच्या तसं हा उचलून संस्कृतचं नियम काय होते ते तसे तसे इकडे मराठीला लावले आणि संस्कृतच्या प्रमाणेच मराठीचं आणि मग व्याकरण तयार आताही काही वेळेला ते प्रॉब्लेम्स येत राहतात. म्हणजे एखाद्या अक्षराचा पाय मोडायचा नाही मोडायचा, टिंब द्यायचा ते नाही सगळे द्यायचा, प्रभाव त्या संस्कृतचे नुकता आहेत. द्यायचा की नाही द्यायचा, हे सगळे प्रॉब्लेम्स येत राहतात. तिची हे वेगळी आहे, तिची धाटणी वेगळी आहे, तिची शैली वेगळी आहे आणि या इथल्या बोलीची शैली किंवा इथल्या त्या बोलीची धाटणी संस्कृती सगळंच वेगळं होतं. उद्या तुमचे कपडे जसे आहे तसे मला घालायचे म्हटलं ना विचार करून तरी ते थोडेसे वेगळंच होणार हो. म्हणजे ते मजा म्हणायची की मजा म्हणायची हा. हे जसं कळत हे नाही. तर आहेच. काय झालं माहितीये का आपल्याकडे उच्चार कसं करावं ना याच्यावर एकही गोष्ट नाही. हा खरं म्हणजे मराठी जगातले सगळ्यात जास्त कोश हो मराठीत आहे. मराठीचा कुठच्या विषयावर कोश नाही असं नाही बरोबर. म्हणत. एक मराठीचं तमिळपेक्षा जास्त आहे, हिंदीपेक्षा जास्त आहे. हो. भारतातल्या कुठच्याही भाषेपेक्षा मराठीत सगळ्यात जास्त कोश आहेत. पण बोलावं कसं, उच्चार कसं करावं तो नाही. याचा एकही कोश नाही आहे देवांमध्ये. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं त्याचा उच्चार कठोर करावा की मृदू करावा, चमचा की चमचा, जहाज की जहाज, हा हे जे काय सगळे, आहे, सगळे. चहा की चहा, याचं कुठं हेच नाहीये. मग धड संस्कृत प्रमाणे आपण उच्चार करत नाही. काय होतं बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर आहे. हो. ही ज्यांची बोली आहे किंवा हे ज्यांना कळतं संस्कृत अशी लोक एक 5-7% आहेत. हो. आणि मग उरलेले जे 95% आहेत तुमच्या माझ्यासारखे बहुजन त्यांच्यावर जवळजवळ हे व्याकरण आणि ही बोली भाषा मराठी जिला आपण प्रमाण म्हणतो ती लागली गेल्या हरतीच आहे. आपण यज्ञातलं हे शिकलो एक आपण यज्ञ आतापर्यंत कधी बघितलंय का? हा हेच तर म्हणायचं आहे की हे जे मराठीतले जे शब्द येतात किंवा मुळाक्षर येतात, बाराकडे आपण ज्या वेळेला गिरवतो तशी बोली भाषेला कोणती बाराकडी नसते किंवा काही गिरवागिरवी करावी लागत नाही, तरी ती तोंडात बसते कारण ते एक मातृभाषा असते. बरोबर. मग तुम्ही आता जो अभ्यास करताय आणि तुम्ही जवळजवळ 10,000च्या दरम्यान शब्द गोळा केलेले आहेत, तुम्हाला हे सगळं व्याकरणामध्ये बसवावं असं वाटलं का? हा एक पहिला प्रश्न. आणि जर ते व्याकरणामध्ये बसवायचं नसेल मग ती इतर जो शिकणारा असेल ही बोली तर त्याला ती कशी मुखदोध करता येईल किंवा समजून घेता येईल? नाही आता व्याकरण करणं शक्य नाहीये आणि व्याकरण करायची गरजही नाही. हा. तर किती आपण प्रयत्न केले तर ही बोली पुन्हा तुम्हाला व्यवहारात आणणं शक्य मला नाही. शक्य वाटत नाही. बरोबर. फक्त माझी अपेक्षा एवढीच होती की किमान हा प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा पर्यायी शब्द म्हणून आपण इंग्रजीच्या एखाद्या शब्दासाठी पर्यायी शब्द शोधायला लागतो तेव्हा थेट आपण संस्कृतकडे जातो ना. हो. त्याऐवजी त्या बोलींमध्ये त्या अर्थाचा कुठचा एखादा शब्द आहे का आपण शोधला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरोबर. मराठीने या सगळ्या बोलींना आपल्याच भगिनी आहेत या भावनेने वागवलं पाहिजे. तशी म्हटलं तर संस्कृत खूप लांबची आहे बरोबर. खूपच लांबची आहे. म्हणजे मावशी सुद्धा नाही आपली नाही. मावशी म्हटलं तर तमिळ आपली मावशी म्हणता येईल. हो बरोबर. आई तर नाहीच आहे. ते संस्कृतोद्भव जे तमिळ म्हणतात भाषेमध्ये सुद्धा बरेच शब्द आहेत की जे स्वतःचे म्हणून शब्द आहेत. स्वतःचे म्हणून शब्द आहेत. हे जे संस्कृतचा प्रभाव वाढला ना आता मी तुम्हाला सांगितलं होतं कॅप्टन जर्विसने जेव्हा व्याकरण बनवलं हो. त्यानंतर संस्कृतचा प्रभाव मराठीवर झाला. अच्छा. आज आपण जवळजवळ 50 ते 60% शब्द संस्कृतचे आहेत मराठी. हो. त्याला कारण ते आहे की तो हा. संस्कृतचा प्रभाव वाढल्यामुळं मग पुढे सगळे असतील ज्यांनी ज्यांनी भाषा शुद्धीचं जे काही असावं त्यांच्याकडे सगळे असेल. बघा ना त्यांनी प्रतिशब्द शोधायचा झाला की ते संस्कृतमध्येच जातात. हो. संस्कृत म्हणजे मराठी नव्हे ना. किंवा असं झालं असेल का की जो पूर्वीचं अध्यात्म लिहिलं गेलं, इतिहास लिहिला गेला किंवा त्या काळचा वर्तमान जेव्हा जेव्हा सांगण्याची वेळ आली त्यावेळेला संस्कृतचा आधार घेतला गेला आणि म्हणून जास्त संस्कृत सगळ्यांची भाषा किंवा मायदेवनी म्हणून पुढे यायला लागली होती. ते जाणीवपूर्वक रुजवलेलं आहे. संस्कृत ही मराठीची हे नाहीये, जननी नाहीये. हा. मी स्पष्ट सांगतो. हा. संस्कृत ही सुद्धा हम्म. आता जेव्हा सांगा संस्कृत बोलली जात होती तेव्हा आपण काही इकडे खानापुराने एकामेकाशी संवाद साधत होतो. नाही. त्याच वेळेला समांतरपणे सगळ्या बोली चालू वेगवेगळ्या होत्या. बोली चालूच होत्या संस्कृत त्यावेळेला. धर्मभाषा झाली. हो. संस्कृतमध्ये खूप मोठे मोठे कवी झाले अगदी खूप म्हणजे ज्यांची नावं भर्तृहरी असेल किंवा पाणिनी असेल किंवा कालिदास असेल हो. ही अशी खूप ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं इतकी मोठी नावं झाली. त्यामुळे संस्कृत खूप वेगाने जनसामान्यांना हे झालं माहीत झालं. पण त्यावेळेला इतर भाषा होत्याच, हा. इतर बोली होत्याच. अगदी तुम्ही संस्कृत नाट्य जर घेतली ना हा. ते संस्कृत नाटकामधली मुख्य पात्र फक्त संस्कृतमध्ये बोलतात. हो. त्याच्यामध्ये असणारे हे असतील मारी काम करणारे असतील, हो, बरोबर. लोकल असतील किंवा जे सेकंड किंवा थर्ड रँक मध्ये जे कलाकार असतात ना ते प्रमाणामध्येच बोलायचे त्यावेळेला.
सामान्य जी बोली ती होती त्यावेळची बोली जी असेल ती का असं का व्हायची? त्यावेळची बोली म्हणजे ती ही नव्हे पुणेरी बोली नाही, पुणेरी नाही. बोली ती नाही, तसं काही नाही. अपभ्रंशी होती ना, हो, तिच्यामध्ये बोलायचे. त्या भाषेमध्ये गावरान भाषा बोलायची. हा म्हणजे काय त्याचा अर्थ होतो की ह्याही भाषा त्या काळात अस्तित्वात होत्या ना, समांतरपणे एकाच वेळेला सगळ्या भाषा. मग आपण जेव्हा म्हणतो ना सर, आता हे अलीकडे खूप शब्द आले म्हणून आपण म्हणतो, पण केवळ संस्कृत मधूनच मराठी, मी आता प्रमाण मराठी बद्दल बोलतोय, संस्कृत मधूनच मराठीत सगळे शब्द आले असं नाही, तर आदान प्रदान झालं. मराठीतूनही काही शब्द संस्कृत मध्ये गेलेले आहेत. आणि प्रमाण मराठी आणि बोलींचा जेव्हा विचार करतात तेव्हा प्रमाण मराठीतला शब्द इकडे गाव आणि अशुद्ध झाला, त्यांना बोलता येत नाही म्हणून असं नव्हे, तर इथल्या बोलीतलेही काही शब्द प्रमाण मराठी उचलले, त्यांचे यांनी घेतले, त्यांचे त्यांनी घेतले. अशा प्रकारे भाषांची ती आदान प्रदान कायम चालू असतं. भाषा म्हटलं ना की बऱ्याच वेळेला लिपी येते त्याच्याबरोबर. आपण वारलीचा किंवा आदिवासी भाषेचा वगैरे विचार केला किंवा आदिवासी बोली जी खानापुना करून वगैरे सांगितली जाते, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक विशिष्ट संकेतांक असतो. असा एक काहीतरी रेगोट्या मारून किंवा आकृत्या काढून ते सांगितलं जातं. तुम्ही जो सुरुवात केली होती ना की संगमेश्वर महाजनच्या पट्ट्यामध्ये बाजार होता आणि त्यावेळेला एक संकेत करून बोली जायची की जी भाषा फक्त व्यापाऱ्यांनाच कळायची. मग त्यावेळेला अशा कुठल्या खानापुणाची चिन्ह वगैरे तुम्हाला सापडलेत का अभ्यासामध्ये? जे काही तिलोरीचे उरले ते अवशेष होते. अच्छा, अगदी अवशेष होते, कारण तिलोरीने पूर्णपणे प्रमाण मराठीचं व्याकरण स्वीकारलं, हो, प्रमाण मराठीची लिपी स्वीकारली, हो, प्रमाण मराठीची उच्चार पद्धती स्वीकारली. बरोबर. आणि त्यामुळे आता तशाच खूप पिढ्या झाल्या. काय झालं सांगतो तुम्हाला, हे जे पेशवे होते ना, हो, जास्त का झालं आपल्याकडे ते सांगतो तुम्हाला. कारण बघा, बाजूचा जो शेजारचा रायगड जिल्हा आहे, हो, त्याचा विचार केला तर तिथे आगरी बोली अजून अप्रतिम अस्तित्व टिकवून टिकून आहे आणि बऱ्याच जण बोलतात ते. बोलतात, जाणीवपूर्वक बोलतात. त्या याच्यामध्ये खूप साहित्य संपदा झालेली आहे, कोश झालेले आहेत आगरीचे. सूर्यकांत पाटलांसारख्या माणसाने आगरीचा कोश केलाय तयार, हो, किंवा एल बी पाटील असतील, अशक्य नाव आहे, भोईर असतील किंवा शंकर सकाराम असतील, यांनी जाणीवपूर्वक त्या भाषेमध्ये बोलीमध्ये लिहिलंय. तर ती खूप चांगल्या अवस्थेत आहे. खाली बाजूच्या खालच्या जिल्ह्यात गेला सिंधुदुर्गात तर तिथली मालवणी बघ, हो, मालवणी सुद्धा खूप चांगल्या अवस्थेत आहे. हो, तिथेही खूप चांगलं म्हणजे हे आपले नाटकात प्रलमयकर असतात, सलमाईकर असतील किंवा गवाणकरांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. गव्हाणकरांच्या नाटकाने ते जगन्मान्यताच मिळवली. म्हणजे अख्ख्या जगभर गेली मालवणी भाषा त्यांच्यामुळे, यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर गेली. प्रलमयकर नाटक पण आले त्याच्यामध्ये, सिनेमा पण आले आणि साहित्य पण आले त्याच्यामध्ये. त्या तुलनेत हो, तिलोरीचीच अवस्था अशी का? बरोबर आहे, जवळजवळ नामशेष झाली. नामशेष झालेले आहे. म्हणजे अगदी पुसटशा खानापणा शिल्लक आहे. ते का, तर पेशव्यांचे फार मोठ्या प्रमाणावर संबंध इथल्या रत्नागिरी जिल्ह्याशी. हा, म्हणजे व्यास असेल, हा, बांधकाम बरोबर. असेल, ती जरी रायगडमध्ये गाव आली तरी आपल्या सीमेवरचे. हो, बरोबर. मग इकडचे चिपळूण असेल, बागर असेल, पाग असेल, बुधरा असेल, मालदोली असेल, कितीतरी गावांची अशी आजूबाजूला असेल. त्याची ही खूप महत्वाची सगळी सगळी आता या हिचं माहेर ह्याला मला होतं आनंदीबाईचं. हा, हे सगळं त्यांचे नाती गोती किंवा सरदार दरकदार जे काही होते ते आपल्या मोस्टली तर पेशवेमुळे इथून गेल्यामुळे त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात इथे संबंध. सगळी विजयी ते रुजलेली होती आणि आदान प्रदान इथेच जास्त आदान प्रदान इथेच होतं. मग त्यांचं अनुकरण कसं आहे, मोठ्याचं अनुकरण करायचे नेहमी एक नैसर्गिकपणे. इथून पाहुणे तिथे जायचे, त्यांचा पाहुणचार घ्यायचे आणि शब्द घेऊन परत यायचे. आणि एवढं कशाला, त्या लोकांचा इथल्या पुलट्यांवर खूप विश्वास होता पेशवे. बरोबर. म्हणजे एखादं जरी एकटीला कुठं बाईला पाठवायचं असेल ना, बरोबर. तयार करायचं 100% पूर्वी सोबती म्हणून पाठवलं जायचं. कायम पुण्यातून इकडे पत्र यायची इथल्या सरदारांना, इथल्या पाहुण्यांना, की 2 माम्या 1 मामा पाठवून द्या. माम्या मामी म्हणजे काय, इथल्या ज्या कुणबी स्त्रिया त्यांना माम्या म्हटलं जायचं. कुणबी होते त्यांना मामा म्हटलं जायचं. म्हणजे मामा आणि मामी असंच त्यांच्यासाठी नाव होते. काय पत्र आहे की ताबडतोब आमच्याच्या खासगीमध्ये 2 माम्या हव्यात, जरा व्यवस्था करा, 2 माम्या पाठवा. तुमचा बोलीचा पण अभ्यास आहे आणि छत्रपतींवर तुम्ही खूपच अभ्यास केलेला आहे. पण त्या काळामध्ये म्हणजे राजांच्या काळामध्ये जे कोणते भाषा वापरायची त्याच्यामध्ये मग या कधी भाषांचा वगैरे उल्लेख आलेला किंवा वापर केलेला तुम्हाला आठवण सापडलेला? हा, तसं पुरावा नाही सापडत. पण काय माहिती आहे, ती एक स्वतंत्रच भाषा आहे. हा, म्हणजे तोंडी निरोप देणं असेल, खाली त्यातून नाही, तोंडी निरोप देणं असेल, संकेतानेच ती संकेतानेच बोलली जायची भाषा. हा, जी यांची भाषा उत्तरांची होती ना, हो, ती आताही गोंधळी वापरतात ना. हा, बरोबर. जी कलम लागवायची हा, भाषा, बरोबर. ती भाषा ती वापरली जायची.
एक इकडे उभा राहतो एक तिकडे उभा राहतो आणि हो असं काही याचा करत याचा काही संबंध आहे काही याचा काही जाणवणार नाही. तो तिथून सांगतोय की अरे ते सैन्य निघालंय 22 जण आहेत. हो त्याला इकडे समजलंय हात लावून निघून गेला सभेतनं जाऊन तिकडे महाराजांना सांगितलं. इतकं सहज व्हायचं त्याचा आणि याचा काय संबंध आहे याचा आणि महाराजांचा काय संबंध आहे असं कोणालाही कधी महाभारतामध्ये विदुराचा आणि याच्यामध्ये संबंध येतो ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर. आता त्याने स्वतः पल्लवी वगैरे वापरली होती वगैरे म्हणजे त्याच पद्धतीने आता जे मंडळी सुद्धा हे सगळं करत राहतात. मी मगाशी जी म्हटलं ना संगमेश्वरनी मागजांमध्ये हो, हो. ती सुद्धा बरीचशी करपल्लवीची भाषा हा म्हणजे तू एवढा भाव सांगले मी एवढा भाव सांगतो म्हणजे आता आणखी 4 जण तिथे बसलेत किंवा माल घेऊन आलेला शेतकरी तिथे बसलाय हो. आणि आपण परस्पर ठरवतोय मी तुम्हाला हे किती मिळवून देईन. बरोबर त्याला काय पत्ता पण लागत नाहीये. मला तुम्ही 200ला दिलं पण त्याच्याकडून तुम्ही 50ला घेणार आहात. त्याला माहित पण नाही आपलं 200ला व्यवहार झाला त्याच्यासोबतच आपण ठरवतोय व्यवहार. ती जी भाषा होती ना तर तिला संगमेश्वरी म्हटलं जायचं आणि त्यामुळे तो संगमेश्वरी तो दिवसांच्या कानावर कुठे शब्द पडला असा आणि मग ही संगमेश्वरी. या भाषेमध्ये म्हणजे तिलोरीमध्ये जास्त साहित्य तयार झालं नाही किंवा नाटकं किंवा पिक्चर सुद्धा जास्त आलेले नाही. तुम्ही तुमचा जो काव्यसंग्रह लिहिला त्याच्यामध्ये बऱ्याच तिलोरी शब्दांचा उल्लेख केला. ते मान्यता प्राप्त सुद्धा झाले कारण त्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. पण कधी कुणी तुम्हाला फोन करून म्हणजे कौतुक करण्यासाठी फोन करतात अभिनंदन करण्यासाठी फोन करतात पण असं विचारण्यासाठी फोन केला का अरे बाबा या शब्दाचा अर्थ काय तो तुम्हाला अजून सापडत नाही. कारण परिशिष्ट जोडले जवळजवळ 200 शब्द जोडले. अच्छा. पण ते कधी सगळ्या कविता वाचून झाल्यानंतर तो दिसतो माणसाला. होय. तुम्ही म्हटलं तसं बऱ्याच आणि आबूट या शब्दावर तर मला सांगतो 20-22 तरी फोन आले असतील. आबूट म्हणजे काय? आबूट गेल्याचा सूर्य असं ज्यावेळेला होतं घेरा माहिती आहे सूर्य माहिती आहे आबूट माहित नाही. आणि हेच यश आहे. हा त्या बोलीतला एक तरी शब्द इतक्या लोकांपर्यंत पोहोचला किंवा पोहोचवता आला बरोबर आणि मराठीने या बोलीला आपलं म्हणावं बरोबर किंवा या बोलीचं अजून मान्य करावं. या बोलीतले काही शब्द परक्या भाषेतून घेण्यापेक्षा हा या बोलीतले काही शब्द घ्यावे बरोबर या उद्देशानेच मी जाणीवपूर्वक याच्यातले काही शब्द तिलो जाणीवपूर्वक वापरतो. खरं सांगायचं अगदी जाणीवपूर्वक वापरतो. तुमच्याशी खूप पूर्वी संवाद करताना तुम्ही असं म्हणाला होतात की या भाषेमध्ये म्हणजे या बोलीमध्ये तिलोरी बोलीमध्ये मेल फिमेल कॅटेगरायझेशन करता येतं. म्हणजे पाल असेल पालू असेल किंवा इतर असेल म्हणजे कोंबडा कोंबडी वगैरे की जनरली ते इतर भाषांमध्ये त्या पद्धतीने नाही व्यक्त करता येत. खूप आहे या बोलीची ताकद मला जसं अभ्यास करत गेलो तशी तशी लक्षात यायला लागली. म्हणजे तुम्हाला सांगतो बैलगाडीच्या भागांसाठी जवळ 50 शब्द या बोलीमध्ये. हा म्हणजे ते चाक असतं किंवा चाक असेल आधा असेल धाव असेल धोकड असेल शिवर असेल काय चापटी इतके शब्द आहेत ना की जवळ 50 शब्द बैलगाडीच्या वेगवेगळ्या बैलाच्या जो शरीरासाठी वेगवेगळे हो, शब्द सगळे आहेत. आहे काय जवळजवळ 20 एक शब्द त्या जनावरांच्या वेगवेगळ्या भागाचा उल्लेख करतात आहे. हा त्याच्यानंतर नांगर म्हटलं हो जवळजवळ 40 शब्द आहेत वेगवेगळ्या भागांसाठी. म्हणजे नागाचा पालवटी वेगळा असतो पाल वेगळा असतो लुंगणी इसकड जोकड वेगळं विसड असतं. प्रत्येक सगळं वेगळं असतं. अगदी खुटी बिटी ते बारीक बारीक इतके शब्द आहेत ना खुटी आहे टिपलू आहे खुटा आहे इतके शब्द आहेत ना फालिटो आहे की आपल्याला कल्पनाच नाही. स्पेसिफिकेशन हे जे काय आहे की नाही, ते बोलीमध्ये खूप. आता साधा आपण बांबू म्हणतो हो. बांबू म्हटलं की आपलं भागतं हो काय बाकी आपल्याला खोलात जायचं पण बांबू मध्ये सुद्धा ज्या जातीवाचे जे काही शब्द आहेत ते 5 आहेत. मग मेस असेल मांगा असेल चिवा असेल कोंडा असेल कलग असेल. हा म्हणजे वेगवेगळे बांबूचे प्रकार त्याच्यातून व्यक्त होतात. इथला जो तिलोरी माणूस आहे ना हो. तो बांबू तोडून नाही म्हणणार ते बेसिकला एक हे आणलं काढून असंच म्हणणार. किंवा मेस नको तोडतो मांग्यातला आणि मला वाटतं तो बांबू असा जर त्याचे भाग केले तर त्या भागांचे सुद्धा वेगवेगळे नाव आहेत. 40 आहेत. हा बिलपट असेल कामटी असेल सापडी असेल अगदी चिव्या पद्धत म्हणजे एवढा तोडला एवढा तोडला एवढा तोडला किंवा एवढा त्याचे भाग जाडी किती आहे रुंदी किती आहे लांबी किती आहे. अगदी शेवटचा तो चोय म्हणतो चोय मधला वेळ लावतो का बारीक काही कुठासारखं किंवा जो छोटा असा दात तोडणं असेल तेवढा तो लहान असतो. इतके त्याचे स्पेसिफिकेशन आहेत हे ग्राउंड भाषेत नाही आहेत. बरोबर ही जी ताकद आहे ना आता मी आबुटा एक शब्द वापरतो बरोबर पण आबुट आहे आबला नाही सावट आहे मग कितीतरी शब्द आहेत की ज्याच्या वेगवेगळ्या अर्थछट आहेत. हो. आबुट म्हणजे सावट नव्हे किंवा मरुत म्हणजे आबुट नव्हे. हा सूर्यावर किती ढग आहेत किंवा याची तीव्रता काय आहे प्रकाशाची
तो पावसाचा आहे, उन्हाचा आहे की नेहमीचा चांगल्या वातावरणात जो ढग येतो तो आहे, ह्याच्यावर त्याचं स्पेसिफिकेशन आहे. मग ते अचूक आबूट आलंय म्हटल्यानंतर इथल्या माणसाला काय आलंय ते नेमकं समजतं. सावट आलंय म्हणजे काय ते बरोबर समजतं. बरोबर. प्रमाण भाषेत आपल्या हे नाही आहे हो. नाही, ढग आले तसंच ढग म्हटलं. आले एवढंच म्हणतो. पण ही जी त्या ताकद आहे ढगाची ना, तीव्रता कळत नाही अजिबात. हा ही जी ताकद आहे ना, ही ताकद प्रमाण मराठीला समजायला हवी किंवा प्रमाण मराठीने या बोलींमधले शब्द उचलायला हवे असं मला जाणीवपूर्वक वाटत राहील. आणि म्हणून मी माझ्या कविता संग्रहामध्ये किंवा कवितांमध्ये जाणीवपूर्वक हे काही शब्द रुजवायचा प्रयत्न केला. इथल्या लोककलांमध्ये बोलीनुसार परंपरा बदलतात, कारण व्यक्तीचं जगणं बदलत राहतं. मग त्याच्यामध्ये लोकगीते असतील किंवा इथली लोकसंस्कृती असतील ती त्या पद्धतीने बदलत गेली आहे का? म्हणजे त्यांचे त्या भाषेतली गीतं तयार झालीत का, किंवा त्या भाषेच्या अनुषंगाने काही सण तयार झालेले आहेत का, जे इतर रीतिरिवाजांपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरे होतात वगैरे, असं काही तुमच्या अभ्यासामध्ये आलं का? बोली फक्त बोली नसते. हा, बोलीला एक संस्कृती असते, अच्छा. त्या मातीचा गंध असतो. बरोबर. त्यामुळे आपोआपच हो, त्या माणसांचा जो स्वभाव असतो हो, तो त्या बोलीमध्ये 100%. त्या माणसांचा स्वभाव वैशिष्ट्य असतील, त्या माणसांचे सणवार असतील, त्या माणसांचं खाणंपिणं असेल, हा. कपडे लत्ते असतील, हे जे काही सगळं आहे ना ते आपोआपच त्या बोलीमधून आपल्याला जर व्यवस्थित अभ्यास केला बरोबर. तर ते सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसतं. आणि तसंच आहे ते. फक्त इतकंच झालं की त्याचं लिपीकरण व्हायला हवं. हा, ती झालं नाही, सगळं मौखिकच राहिलं. आता तुम्ही नाचाविषयातली गाणी जर तुम्ही बघितलीत ना, हो. आपण जो जागरीचा नाच म्हणतो, हो. हो, कुठून या लोकांना हे काय प्रतिभा होती या लोकांकडे, काय लाकडीचा नाच असेल किंवा मनाचे जे म्हणणे आहे वगैरे ह्या ज्या आहेत ना, म्हणजे प्रतिभा बघून त्यांची आपण थक्क होतो. फक्त ते कसं वाऱ्यावर गेलं, कारण ते कुठेही नोंदवलं गेलं नाही, कुठेही त्याचं लिपीकरण झालं नाही. त्यामुळे ते हेच नाही झालं. त्याला जरी शिमग्यात पालखीचा जाब लावायचा म्हटलं तरी तो अर्धा तास चालतो, आणि त्याच्यामध्ये कुठली कुठली नावं येतात आणि तो काय काय व्यक्त करतो, तो बोलणारा गावकर जो असतो तो तेच सांगितलं तुम्हाला. हे किंवा देवाला नारळ नवं सोन्याचा गळा दिलाय. हो. म्हणजे कोकणी माणसाचा जो बेरकी पण आहे ना, हो. तो तुम्हाला तुम्ही जाणीवपूर्वक जर बघितलं, बरोबर. नारळ नाही देवाला सुद्धा तो फसवतो, सोन्याचा गळा दिला. सरळ सगळ्यांनी तो जो स्वभाव आहे किंवा संस्कृती आहे ना ती त्या बोलीमध्ये येत असते. मागाशी मी बोललो होते की हा जो बेरकीपणा आहे, हा बेरकीपणा कोकणी माणसाकडे खूप आहे, टॅलेंट खूप आहे. फक्त एकदम असं महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात राहिल्यामुळं आणि पूर्वी वाहतुकीच्या किंवा दळणवळणाच्या दृष्टीने हा प्रदेश म्हणजे खूपच, म्हणून तर शिवाजी महाराजांना इथं अख्खी मोगलाई हे करता आली ना, नाहीशी करता आली ना इथं राहून. तर ते जे राहिलं ना त्यामुळं हा कोकण थोडासा बाकीच्या महाराष्ट्रापासून लांब राहिला आणि थोडासा दुर्लक्षित राहिला. ज्या शब्दांमध्ये आपण व्यक्त होतो ते शब्द जर साहित्यामध्ये उतरले तर ते अधिक टिकून राहतात आणि त्यांना मान्यता मिळते. जर ह्या बोलीमध्ये आपण जर जास्तीत जास्त साहित्य निर्माण करू शकतो तर किती आशावाद आहे त्याबाबत? तरच काहीतरी ह्या बोलीला मान्यता. असं किती साहित्य तयार झालं वगैरे काही नाही ना. आता सीना पेन्शन सारखा इतका मोठा लेखक असेल, हो. कोणी दांडेकर सारखा इतका मोठा लेखक असेल, किंवा हे आपले आनंद म्हणतो ना आपण, ते असतील. यांनी फक्त बोलीसाठी म्हणजे संवादासाठी अगदी तुरळकपणे ही बोली वापरली. म्हणजे दोन पात्रांमधला संवाद असेल किंवा एखाद्या गड्याबरोबरचा खोताचा संवाद असेल तर त्या गड्याच्या तोडी तिलोरी, खोताच्या तोडी प्रमाण बोली किंवा चिटपावणी, अगदी तुरळक संवादापुरतीची बोली वापर. खरं म्हणजे ह्या असतील रवात हे असतील खूप मोठ्या ताकदीची माणसं होती. यांनी जर मनात आणलं असतं ना तर पूर्ण तिलोरीमध्ये किंवा तुम्ही संगमेश्वरी म्हणा, त्याच्याशी मला वाद घालायचा हे नाही, तर या बोलीमध्ये प्रचंड त्यांना काहीतरी करता आलं असतं आणि केव्हाच आज मान्यता मिळाली असते. त्यावेळेचे मोठे लेखक हे रत्नागिरीतून तयार झाले होते किंवा इथून तयार झाले, या मातीतले होते. आधी रवी किरण मंडळातले सुद्धा बरेचसे कवी हे इथले या मातीतले होते, तरी त्यांनी या भाषेचा उद्योग केला नाही. केशवसुतांनी प्रमाण बोलीतच हे केलं, प्रमाण बोलीतच केलं. केशवसुतांसारखा इतका मोठा कवी की ज्याला आपण मराठी आद्यजनक म्हणतो मराठी साहित्य कवितेचा, त्यांनी कधी या इथल्या बोलीचा, इथल्या संस्कृतीचा जाणीवपूर्वक हे करायला. त्याच्यामध्ये कोकणी वृत्ती आणि बंडखोरी करण्याची किंवा तोडीस तोड बोलण्याची, पण ती भाषा नाही आली. भाषा नाही म्हणजे
जे कोण होते ते कोकणी माणसाचे त्यांनी आहे. खूप पुरोगामी लिहिलं, सगळं केलं, पण इथल्या बोलीला त्यांनी त्यांच्यासारख्या एखाद्या मोठ्या कवीने जर हे केलं असतं बरोबर. तर मान्यता मिळते लगेच. आणि मोठं काय झालं सांगतो मला, मागाचा विषय तो अर्धवट राहिला. 1876 एक फार मोठा दुष्काळ पडला. म्हणजे तुम्हाला मी पेशवाईपर्यंत सांगितलं, पेशवाईचा प्रभाव या बोलीवर कसा पडला सांगितलं, पण 1876 फार मोठा दुष्काळ पडला. म्हणजे ब्रिटिशांचं गॅजेट जरी काढून बघितलं जात नाही जिल्ह्यात, तरी त्यात तुम्हाला ते उल्लेख सापडतात. तर त्या दुष्काळामध्ये आधीच आपली जमीन ह्याच्या शेतीच्या दृष्टीने तुम्हाला माहिती आहे काय कसायची आहे. आणि अगदीच दुष्काळामध्ये इतकी वाईट परिस्थिती झाली, आधीच उपज नाही त्या आपल्या जमिनीची, त्यात जे काय जे पीक येतं ते त्या कुटुंबाला सुद्धा धड पडत नाही, अशी आपली अवस्था होती. त्या काळात तर आणखीनच वाईट होती. आता जरा पिकांचे हे वाढले, प्रमाण वाढले, ठीक आहे. पण त्यावेळेला काय झालं माहिती का, 1876च्या दुष्काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात, आणि त्यावेळेला नेमकं औद्योगिकरण झालं होतं. मुंबई वगैरे काय ह्या गिरण्या, सूतगिरण्या वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर चालू झालेल्या. आणि रत्नागिरी जिल्ह्यातले 1.5 लाख पुरुष लोकसंख्या स्थलांतरित त्या दुष्काळात. बरेचसे लोक मुंबईत गेले होते, तिकडे गेले. रत्नागिरी जिल्हा म्हणजे त्यावेळेचा रत्नागिरी सिंधुदुर्ग. रत्नागिरी जिल्हा मला वाटतं 20-30% लोकसंख्या नाही 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 नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एकूण पुरुष लोकसंख्येच्या 50% पेक्षा अधिक लोक त्यावेळेला मुंबईला स्थलांतरित झाले. पण आता मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणतोय, फक्त रत्नागिरीचा विचार केला तर जवळजवळ 70% पुरुष लोकसंख्या त्यावेळेला स्थलांतरित. मुंबई सारख्या कॉस्मोपॉलिटन आपण जे बरोबर तिथे सगळंच वेगळंच असतं. आणि ती जेव्हा 70% लोकसंख्या पुन्हा आली किंवा त्यांचा संबंध कम्युनिकेशन या लोकांशी झाला, संपलीच नाही. इथली मुली इतक्या वेगाने संपली. म्हणजे ग्रेहसनने 1905 जेव्हा सर्वे केला तेव्हा संगमेश्वरी बोलणाऱ्या लोकांची संख्या तो 13,32,000 होतो. आणि कुणबी बोली बोलणाऱ्या म्हणजे मुरलेला तो म्हणतो कुणबी, रत्नागिरी कुणबी बोली बोलणाऱ्या लोकांची लोकसंख्या तो सांगतो 3,86,000. म्हणजे 13 आणि 16, 17 लाख जवळजवळ लोक ही बोली बोलत होते 1905 ला. पण 1961 जेव्हा पुन्हा सर्वे झाला स्वतंत्र भारतात, महाराष्ट्र जेव्हा भाषावार पंचरचना झाली, 56 वर्षानंतर 56 वर्षानंतर पुन्हा जेव्हा भाषिक सर्वे झाला की ही बोली किती लोक बोलतात बघूया, तर त्यावेळेला संगमेश्वरी बोली बोलणाऱ्यांची संख्या 0 होती, कुणबी बोली बोलणाऱ्यांची संख्या 3 होती. आता 17 लाख आणि 3 हे 55 वर्ष टक्केवारी सुद्धा काढू शकत नाही. टक्केवारी सुद्धा काढू शकत. काय झालं सांगतो. पहिली गोष्ट आता मी सांगितलं तसं, तिकडून जे सगळे शहाणे होऊन आले ते इथल्या लोकांना आडाने समजायला लागले, इथल्या बोलीला आडाने समजायला लागले. अरे काय सांगते संगमेश्वरी कसली, तिथल्या कुणबी कसली, मराठी बोलतो म्हणून सांग, हे एक झालं. आणि नुकतंच भाषावर पंचरचना झाल्यामुळे एक भाषिक उन्माद होता. मराठी महाराष्ट्राची भाषा झाली होती आणि ते हे होतं ना, म्हणजे 3 राज्यांचं मिळून ते मुंबई संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यामुळे मराठीबद्दल असा एक अभिमान आणि गाजवायला होता. प्रत्येक जण उठे तो मराठी सांगायला लागला. म्हणजे अशी काही ती 17 लाख लोक लगेच नामशेष झाले. पुण्याच्या भाषेपेक्षा वेगळीच आमचीच काहीतरी वेगळी होती. त्यामुळे तो मोठा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यावर पडला. जवळजवळ 60 ते 70% लोकसंख्या, जवळजवळ 70% समजा एका वेळेला स्थलांतरित होते. ती जिथं जाते तिथली बोली, तिथली संस्कृती, तिथल्या चालीरीती घेऊन येते आणि मग इथं आल्यानंतर ती मग आपोआपच खूप वेगानं राहत झाला त्या तिलोरी बोलीचं. आपण सुरुवातीपासून आतापर्यंत तरी तिलोरी बोली किंवा संगमेश्वरी बोली असं बोलत आलेलो आहोत. एखादी झलक म्हणून तुमची काही कविता किंवा एखादं गीत किंवा लोकगीत वगैरे काय जे तुम्हाला माहित असलेला, आवडलेलं, आठवणत असलेलं. 2-4 वखत मास्तर म्हणला शिकल तो टिकल, भागीरथी म्हणते घाडा त्याला बाब्यावर शिकल. दर वर्षाला मला येतं नापास म्हणून नाही, लोकशाही आहे बाबांना, आता लोकशाही आहे. खिचडी खातो चालत, खिचडी खातो चालत, घर झाला सारवायचा किती, चरड्या धवून धवून ठावकी होतात किती. सरकारी किडीस बातात सांगून काटा ऐकत नाही, लोकशाही आहे बाबांना, आता लोकशाही आहे. अंधू आमचा गाव 100% साक्षर झाला. बरोबर. प्रौढ शिक्षण अंधू आमचा गाव 100% साक्षर झाला. पंचायतीचा रिपोर्टच परवा मामलेदाराकडे गेला. बरोबर. भाऊसाहेबांच्या रिपोर्टावर सरपंचाचा अंगठा आहे, लोकशाही आहे बाबा, लोकशाही अशी
थोडीशी ती कविता होती, पण ती पूर्ण तिलोरी बोलीत मी ती केली. हो, रोज एक बोली संपते याच्याकडे, रोज एक बोली संपते. आपल्याकडे जवळजवळ भारतामध्ये 4,500 पेक्षा अधिक बोली होत्या. त्यातल्या आता जेमतेम 800-900 बोली शिल्लक आहेत. बरोबर. आणि आता आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर बानकोटी गेली, भंडारी गेली, कारोडी गेली, तिलोरी गेली. म्हणजे फक्त रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला, दालडी गेली. बरोबर. नुसत्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला ना तर ह्या 5-6 बोली जवळ नामशेष झाले. नामशेष झाले. इतक्या वेगानं हा जर रास होणार असेल तर एक दिवशी जग सगळं अख्खं जग इंग्लिश बोलायला लागेल की काय? म्हणजे तो एक फार मोठा सांस्कृतिक ऱ्हास आहे. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा तमिळ लोक वगैरे जे आहेत त्यांना आपल्या भाषेचा अधिक अभिमान आहे. कर्मठ आहे भाषेच्या बाबतीत, खूप कर्मठ आहे. आणि आपण इतके हे आहोत ना. आता मी मगाशी बोललो तसं की तुम्ही हे शब्द त्याला प्रतिशब्द शोधायला गेलात की एक संस्कृतकडे जाताना इंग्लिशचा स्वीकार करतात. आपण ऍलर्जी म्हणतो. ऍलर्जी म्हणतो. ऍलर्जीला मराठीमध्ये प्रतिशब्द नाहीये. पण आपल्या तिलोरीमध्ये वावडं नावाचा एक शब्द आहे. बरोबर. तुम्ही आता कधीतरी ऐकला असेल आता वावडा बांधला की काय? बरोबर. असा तो असा एक पॅच तयार झालेला दिसतो. वावडं म्हणजेच ऍलर्जी. हा. म्हणजे ते कंप असेल किंवा तुम्ही म्हणताय तसा एखादा हे असेल, चट्टा असेल, चट्टा तयार होतो. हा. पण हा वावडा शब्द मराठीने स्वीकारला नाही, ऍलर्जी शब्द स्वीकारला सर. ऍलर्जीच म्हटलं जातं. आता वेळ हा शब्द प्रमाण मराठीचा किती सोपा आहे उच्चारायला. आपण टाइम म्हणतो. टाइम तसा अवघड आहे की नाही, 3 अक्षराचा शब्द आहे, पुन्हा तो एवढं सगळं आहे. पण हिची प्राचीनता जर आपण म्हटलं ना तिलोरीची, काही असे पुरावे मिळतात. जरी अवशेष म्हटलं आपण ना, किती जुने आहे वगैरे. हो हो. कारण तुकाराम गाथेमध्ये त्यातले बरेचसे शब्द मला मिळाले. महानुभावांच्या साहित्यामध्ये बरेचसे शब्द. अरे वा. नामदेव गाथेमध्ये काही शब्द मिळाले. ज्ञानेश्वरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शब्द आहेत. जनाबाई सारखी जी स्त्री कविते तिच्या ह्याच्यामध्ये खूप मोठे शब्द आहेत. म्हणजे 10-12व्या शतकापासूनही बोली त्याच्याही आधीची असावी. कारण तुम्हाला सांगतो आपल्या प्रमाण मराठीमध्ये ऍ आणि अ हे आपण इंग्रजीच्या प्रभावानंतर स्वीकारले. नंतर स्वीकारणं भाग पडला. आपल्याला ऑफिस म्हणायचं असेल तर तुम्हाला तसं पर्यायच नाही. तर त्यामध्ये तुम्ही ऍ आणि अ हे स्वर म्हणजे आपण याला संयुक्त स्वर म्हणतो. ते आपल्या बाराखडीमध्ये खूप उशीर आले. संस्कृतमध्ये ते नाहीये. तर ते उशीर आले. पण तिलोरीमध्ये ते त्याच्या आधीपासून. इंग्रजी यायच्या खूप आधीपासून बोट नाही आपण बॉट म्हणतो. केस नाही, गॅस. बरोबर. जे ऍ अ आहेत ना ते आपल्याकडे खूप आधीपासून होते. त्यावेळेला तिलोरीमध्ये न किंवा न, ल किंवा ल असा काही फरक वगैरे होता काय? तिलोरीमध्ये न नाही आहे म्हणत. तुम्हाला सांगतो कुठची बोली असते ना ती अशी भाषा सोपी करून घेणं. बरोबर. किंवा डायल्यूट करून घेणं. बरोबर. आणि ती लहान करणे किंवा अल्पाक्षरी करणे ही तिची वैशिष्ट्य असते बोलीची. तुम्ही एकदा ते व्याकरण केलं की मी जात आहे म्हटलं ना तरी भागतं आपल्याला. मी जात आहे असं बोलायची गरज नाही. आम्ही निघालो. आता जाताय वगैरे लिहिलं की ते शुद्ध प्रोपीटर वगैरे असतात ते कोड करून जात आहे वगैरे असं करतात आणि आपल्याच भेटत लागतात. तुम्ही बोलीचा विचार केला तर ती अशुद्ध नाही. पण तुम्ही जर प्रमाण भाषेत लिहित असाल तर मग ते तिला व्याकरणाचा नियम लागला ना. बरोबर. 100%. आम्ही तिघालो म्हटलं चालतं ना तिलोरीमध्ये. पण आम्ही निघत आहोत किंवा आम्ही निघालोय असं तुम्हाला प्रमाण जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा बोलावं. त्याला इलाज नाही. आता ही जी आपली आहे ना अहिराणी बोली खूप जुनी, खूप प्राचीन. म्हणजे जवळजवळ आपली अर्धमागधी आणि अपभ्रंश मराठी आहे ना तिच्या समांतर ती बोली आहे. त्या बोलीतले सुद्धा काही शब्द तिलोरीत आहेत आणि तिलोरीतले काही शब्द तिच्यात आहेत. त्यावरनं आपल्याला लक्षात येतं की ही खूप प्राचीन बोली तिलोरी. भले आता ती संपली मी तुला काढून सांगितलं तुम्हाला का असं पण प्राचीन असण्याचे हे काही पुरावे आहेत. तर आताच आपण एक तिलोरी बोलीची झलक पाहिली. तिलोरी ही एक बोली आहे जिला आपण संगमेश्वरी बोली असंही ओळखतो. आणि आताच इंगवले सरांनी सांगितल्या पद्धतीने जर लोकसमूहाचा विचार केला तर तिला आपण तिलोरी, कारण तिलोरी कुणबी ही इथली समाज व्यवस्था अधिक भक्कम आहे. त्यामुळे तिला जर तिलोरी असं जर व्यक्ती समूहाचं जर नाव दिलं तर अर्थातच ती बोली ही तिलोरी बोली म्हणून आपण ओळखू. अर्थात बोलीला कोणतेही व्याकरण नसते,
तिला प्रमाण भाषेचे नीती नियम नसतात, पण तरी एक वेगळी स्वतःची एक शैली असते आणि त्या शैलीमध्ये एक उच्चारण करण्याची, शब्द उच्चारण्याची एक वेगळीच अशी ढब असते. अर्थात त्या ढबीचं सादरीकरण सुद्धा आताच इंगवले सरांनी केलं आपल्यासमोर. ही बोली, ही भाषा, ही संस्कृती ही टिकली पाहिजे आणि ती टिकण्यासाठीच त्यांनी एक महत्वाचं काम हातात घेतलेलं आहे. जवळजवळ 10,000पेक्षा अधिक शब्द असलेले तिलोरी शब्द एकत्र करून एक शब्दकोश त्यांचा लवकरच येणार आहे आणि त्यासाठी आता कशी तरी मेहनत घेतलेली आहे आणि या भाषेच्या, या बोलीच्या, या संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी हे काम आपल्या समोर सादर केलेलं आहे. आज अपराधायन या उपक्रमाच्या अंतर्गत बोली, लोकसंस्कृती आणि साहित्य या निमित्ताने एवढंच म्हणावंसं वाटेल की ज्या वेळेला बोली टिकते त्यावेळेला त्या क्षेत्रातली संस्कृती टिकते आणि संस्कृती ज्या वेळेला टिकते त्याच वेळेला अनेक सण, रीतिरिवाज हे पुढच्या पिढीपर्यंत चालू राहतात आणि ते चालू राहिलेले रीतिरिवाज हे आपलं जगणं समृद्ध करतात. पुन्हा एकदा भेटूया नवीन वक्त्यासह, नवीन विषयाची बोली आणि भाषा घेऊन. धन्यवाद.